नमस्कार तुम्हा सर्वांना, मी दीपाली आयरे तुम्हा सर्वांचं आमच्या आयरे फॅमिली ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आज मी ओले बोंबील फ्राय करत आहे। आता माझे बोंबील साफ करून झालेले आहे सगळे। आता बोंबील साफ करून झाले आहेत, आता मी याला धुवून घेते। बोंबील चांगले आपले 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। दोन तीन वेळेस चांगले असे स्वच्छ धुवून घ्यायचे। आता माझे बोंबील चांगले स्वच्छ धुवून झाले आहेत। त्याला आपण आता मसाला लावून घेऊया। तर सगळ्यात आधी आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया। 1 चमचा हळद, आणि हा 2 चमचे आम्ही घरगुती मसाला टाकायचा आहे। घरगुती मसाला आम्ही हा मालवणी मसाला केलेला आहे घरगुती, तो 2 चमचे टाकले। आता 1 चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच लाल तिखट एव्हरेस्टचं। आता आपले मसाले सगळे टाकून झाले, आता आपण मिक्स करून घेऊया। तर आता आपला मसाला लावून झालेला आहे, आपण याला आता फ्राय करायला टाकून घेऊया। याला मसाला 5 मिनिटं मुरेपर्यंत आपण तवा वगैरे ठेवून घेऊ। आता मी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया। तेल गरम होईपर्यंत आपण याच्यामध्ये मच्छीला लावायला रवा वगैरे काढून घेऊया। तर मी आता सगळ्यासाठी रवा काढून घेतलेला आहे ओले बोंबीला लावण्यासाठी। याच्यामध्ये 1-1.5 चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडंसं लाल तिखट, आणि अर्धा चम्मच एवढी हळद टाकून घ्यायची। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर आता इथं आपलं चांगलं रवा आणि तांदळाचं पीठ वगैरे सगळं मिक्स करून झालेलं आहे। याच्यामध्ये आता आपण मच्छी मसाला हे लावून रवा लावून फ्राय करायला टाकूया। तांदळाचं पीठ लावलं का छान मच्छी असे कडक होते। आता आपण इथं मच्छी फ्राय करायला टाकलेले आहे, तर गॅस थोडीशी आपण मीडियम ठेवूया। आपण याला आता मीडियम गॅसवर ठेवूया आणि 5 मिनिटांनी याला पलटी मारून घेऊया। आता आपल्या मच्छीला 5 मिनिटं झालेले आहेत, याला पलटी मारून घेऊया। आपल्या मच्छी पलटी मारून झाले, याला आपण अजून 5 मिनिटं ठेवूया। तर आपण एक बाजू पलटी केली होती, आता ही पण आपण एक बाजू पलटी करून घेऊया आणि अजून 5 मिनिटं ठेवून आता आपली मच्छी झालेलीच आहे, तर याला 5 मिनिटं ठेवून बंद करून टाकूया।
तर आपली मच्छी पलटी मारून झाले, त्याला आपण आता 5 मिनिटं ठेवून बंद करून टाकूया. आता आपले ओले बोंबील फ्राय झालेले आहेत. आपण आता गॅस बंद करून टाकूया. तर अशा प्रकारे माझी बोंबील फ्राय रेडी आहे. तर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला नक्कीच आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.